या विशेष कार्यक्रमात मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शिरूर लोकसभा मतदारसंघावरती सध्या दावे प्रतिदावे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील प्रत्येक जण आपलाच उमेदवार या ठिकाणाहून निवडून येणार अशा प्रकारचे दावे प्रतिदावे करत असताना दुसरीकडे मात्र आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत तो ठिकाण आहे मंचर या ठिकाणची कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार तुम्हाला या क्षणाला पाहायला मिळतील। मात्र या दाव्या प्रतिदाव्यांपूर्वी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी घेतलेली सभा आणि त्यांनी केलेला दावा आणि या दाव्यानंतर या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने कुणामध्ये लढत होताना पाहायला मिळेल। कारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली डॉक्टर अमोल कोल्हेंची खासदारकी आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये मुख्य चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी राजकीय गोंधळाला सुरुवात करण्याच्या आधी मुद्द्याचं बोलाची सुरुवात करण्याच्या आधी या ठिकाणी गोंधळ आपल्याबरोबर ज्ञानेश्वर दादा सादर करणार आहेत। तर ज्ञानेश्वर दादा, एका बाजूला राजकीय गोंधळ पाहायला मिळतो मात्र त्याच राजकीय गोंधळाचे आपल्या शिरूर मतदार संघात आपल्याला थेट परिणाम पाहायला मिळतात। बरेचसे परिणाम पाहायला भेटतात। आता आम्ही आमचा गोंधळ मांडतो। आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी तुमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ तुमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ तापाचा घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊन तुमच्या यात्रेला येऊ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी काम क्रोध बकरा मारा उदा रुक्माईच्या वरा राई रुक्माईच्या वरा उदा रुक्माईच्या वरा तिथं विटूचं राऊळ तिथं तुकयाचा गोंधळ माझ्या आंब्याचं राऊळ तिथं गोंधळ्याचा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी नाचू आंब्याच्या रावळी गाऊ देवीच्या रावळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही शिवबाचे गोंधळी जेथे शिवबाचं राऊळ तिथं मावळ्यांचा गोंधळ तिथं मावळ्यांचा गोंधळ तिथं गोंधळ्याचा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गजर तर या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुद्द्याचं बोलायला आपण सुरुवात करतोय। शरद पवारांची सभा या ठिकाणी पार पडली आणि शरद पवार म्हणताय की आमचाच उमेदवार असेल। मात्र ज्यावेळेला थेटपणे महाविकास आघाडी देखील आपला उमेदवार या ठिकाणी देण्यासाठी तयार होते। कोणता उमेदवार आहे तुमच्याकडे? आमच्याकडे शिवाजीराव आढळराव हे महायुतीचे उमेदवार आहेत। गेल्या 5 वर्ष त्यांनी केलेलं काम या परिसरात पाहिलं तर इथून पाठीमागच्या इतिहासामध्ये ज्यांनी विकासाच्या ज्या संकल्प मांडल्या त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी बरं, पण शिवाजीराव आढळराव पाटील या नावाला भाजपची देखील तेवढी साथ आहे का ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मला सांगा, शिवाजीराव आढळराव पाटील आमचे महायुतीचे उमेदवार असतील असं ज्या वेळेला शिवसेना शिंदे गट म्हणतो त्यावेळेला तुम्ही देखील तयार आहात की तुमचा उमेदवार वेगळा? भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ज्या उमेदवारासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मतदानासाठी आग्रह करतील तो उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असेल। भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवार मग तो महेशदादा असो शिवाजीदादा असो किंवा जो उमेदवार देणार आहे तर आम्ही कमळ म्हणून म्हणजे तिकीट वाटपामध्ये ज्या पक्षाला तिकीट राहील जिथं जाईल तिथं जाईल पण कमळ म्हणून आम्ही बटन दाबणार आहे। कमळ म्हणून बटन दाबणार। मात्र मला शरद पवारांच्या गटाला एक विचारायचं आहे। शरद पवार येतात, झंझावाती सभा या ठिकाणी घेतात आणि आमचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येईल, महायुतीमध्ये एक वाक्यता आहे का? हो, एक वाक्यता आहे। आमचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे। महायुतीबाबत मला आघाडी आमचे महाआघाडी आज समोरच्या बाजूला महायुतीची अशी परिस्थिती आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सोडून समोरच्यांच्या पुढे उमेदवार नाही। आमचं त्यांना त्या ठिकाणी सांगणं आहे का डॉक्टर अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना तुमचा उमेदवार कोण याचा या ठिकाणी खुलासा झाला पाहिजे। डॉक्टर अमोल कोल्हे
बरं, पण अमोल कोल्हे ज्यावेळेला या मतदारसंघामध्ये होते त्यांनी कामं केली का? डॉक्टर अमोल कोल्हेंच्या कामामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कामकाज झालं का? सर्वसामान्यांचे प्रश्न मिटले? अहो भेटलेच नाही ते कोणाला, गायब आहे ते. 5 वर्ष त्यांनी मतदारसंघात कुठल्याही स्वरूपाचा संपर्क ठेवला नाही. फक्त संसदेत भाषणं करून येथले प्रश्न सुटत नाही, परिसरामध्ये फिरून, लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून सर्वसामान्य जनतेचे जेव्हा प्रश्न ऐकून घेतले जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत. खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका केल्यामुळं अपघातानं त्या ठिकाणी ते खासदार म्हणून निवडून आले. परंतु जे त्यांनी आश्वासन या मतदारसंघातल्या नागरिकांना दिलेली होती त्यामध्ये कुठलंही आश्वासन पाळलं नाही, कुठलाही लोकसंपर्क त्यांनी ठेवला नाही. त्यामुळे ते निष्क्रिय खासदार आहेत, गायब खासदार आहेत, मिस्टर इंडिया खासदार आहे अशी भावना इथल्या नागरिकांची. पण मग तरी देखील उत्कृष्ट संसदपटू असं कसं काय त्यांना म्हटलं? मला सांगा कालच्या भाषणातले पोपटपंची केली. बायपास आम्ही केले 2018ला बायपास मंजूर झालेले आहेत. 2018ला वर्क ऑर्डर आहे. त्यावेळेस हे खासदार नव्हते, कोरोना काळात कुठे गेले होते खासदार? स्वतः डॉक्टर असून लोकांना वाऱ्यावर सोडलं त्यांनी. पावणे 5 वर्ष ते इकडे कुठे फिरकले नाही. आंबेगाव तालुक्यात आले, आदिवासी भागातल्या सगळ्या लोकांनी त्यांचा निषेध केला आणि या परिसरामध्ये येताना वळसे पाटलांच्या सोबत आले म्हणून टिकले होते. आता कुठे ते दिसणार नाहीत. आंबेगावच्या परिसरात नसणं. दादा शिवाजी दादा कुठल्याही प्रकारचे कामं केले नसल्याचा थेटपणे ते दावा करताना दिसत आहे. मग खरोखर इकडचे प्रश्न सुटले नाही का? उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना ओळखलं जातं त्या ठिकाणी, मात्र दिल्लीमध्ये बोललं जातं, गल्लीमध्ये कामं होत नाहीत का? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं काम एकदम अतिशय चांगलं असल्यामुळं शेतकऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न संसदेत मांडण्याचं काम केलं, म्हणून तर त्यांना 3 वेळा संसद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, पण 1 नंबरचे नेते आहेत. आजपर्यंत या देशामध्ये फक्त एकमुखाने शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा एकमेव अमोल कोल्हे आहे. आणि या शिरूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हे विजय होतील. आज शेतकऱ्यांचा प्रश्न मला सांगा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचे जेवढे खासदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे किती प्रश्न मांडले? आणि ज्या देशामध्ये 1 नंबरचा खासदार ज्याला 5 वर्षामध्ये 3 वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले असं म्हटलं आता शेतकरी संघटना देखील आज आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न हे संसदेत मांडले गेले का? तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला? आमचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघातले जेवढे खासदार झालेत, आम्ही डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार या सरकारने दिला, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुठल्याही प्रकारचा जो हमीभावाचा कायदा होणं गरजेचं आहे, आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे, ते प्रश्न अद्यापर्यंत सुटलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये 2.5 पटीनं त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही, शेतकऱ्यांकडे कुणीही पाहत नाही, फक्त राजकारण या ठिकाणी चालू आहे. सगळे एका माळेचे मणी आहेत. कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आजपर्यंत त्या ठिकाणी स्पष्टपणानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही ते आरोप करतात आणि फक्त राजकारण. या ठिकाणी मूळ मुद्द्यांना मुळात बगल दिली जाते. या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपली घोषणाबाजी करतोय आणि या घोषणाबाजीतून काही साध्य होत नाहीये. मूळ प्रश्न त्याच ठिकाणी राहतात. मुद्द्याचं बोलताना मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे की संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाही असं खुद्द शेतकरी म्हणतात. खऱ्या अर्थाने आज मोदी सरकार जर तुम्ही म्हटलं तर फक्त भारतीय जनताच नाही तर जागतिक स्तरावर नावाजलेलं नेतृत्व म्हणजे मोदी सरकार आहे. आणि आज इथं शेतकरी बांधव आहेत, त्यात मी सांगते म्हणून तुम्ही सर्वे करा. जो किसान सन्मान निधी आहे ते घेणारे 99% शेतकरी आहेत. सर्वांना वर्षाचे 6,000 रुपये मिळतात. हे याच्या आधीच्या कुठल्या सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी मोदी सरकारने 3 कायदे आणले होते, पण विरोधी पक्षांनी याचा कोणताही अभ्यास न करता पंजाब मधले शेतकरी असेल, हरियाणा मधले शेतकरी असेल, जे म्हणजे दलाल होते त्यांच्या नादी लागून ते 3ही कायदे या विरोधकांनी हाणून पाडले. 3ही कायदे विरोधकांनी हाणून पाडलेला असं म्हणणं आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काय कुणाचेच प्रश्न मिटत नाही असा दावा केला होतो. त्यांचं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांनी तो प्रयत्न केला, विरोधक म्हणतात असं काही झालेलं नाहीये. मात्र आम आदमी पार्टीचं काय? आम आदमी पार्टीचं असं म्हणणं आहे की हे राष्ट्रीय लोकसभेची निवडणूक आहे आणि यात मोदींचा चेहरा पुढे केला जातो. इथं स्थानिक खासदारांना काडीची किंमत दिली जात नाही आणि देशावरती आज 205 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे मोदी सरकारने. प्रत्येकाच्या वाट्यावरती 1,46,000 घरटी जाऊन मोदींनी 15 लाख रुपये घरटी देण्याचा जो वादा केला होता ते आता कर्ज झालेलं आहे 15 लाख रुपयाचं प्रत्येक कुटुंबावरती. आणि जवळपास 30 लाख कोटींचा महसूल
पेट्रोल डिझेलच्या विक्रीतून या मोदी सरकारने गोळा केलेला आहे. तर मला हेच सांगायचं आहे की हे उद्योगपतींचं सरकार आहे. यात बरोबर आहे. 50 खोके एकदम ओके ज्यावेळेला तुम्ही म्हणता, त्यांचं म्हणणं आम्ही सगळे कामं केलेले, शेतकऱ्यांना हवे तेवढी मदत केलेली आहे, शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जाऊन पोहोचताना दिसते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण सत्ताधाऱ्यांनी ते सगळं केलं. या सांगतात हे चुकीचं आहे. आज दुधाला 10 रुपये प्रति लिटर दर कमी मिळतोय. टोमॅटो नेपाळवरून आयात करून शेतकऱ्यांचं या परिसरात 150 कोटीचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे कांदा निर्यात बंदी करणारा हे भाजपचं जे सरकार आहे, त्याच्यामुळे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे 370 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी संसदेमध्ये जर कांद्याच्या बाबत, शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत, दिवसा विजेच्या बाबत, बिबट्याच्या बाबत शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मिळेल असं ज्यावेळेला आश्वासन मिळतं त्यावरती शेतकऱ्यांना खरोखर विश्वास बसतो का? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले अनेक तरुणही आपल्या अजिबात भेटत नाही. हे भाजप सरकार नुसतं आहे ना घोषणा करतं, हे काही देत नाही. यांनाच कळत नाही मेन म्हणजे का आपण काय बोलतोय. कांद्याच्या अनुदानाबाबतीत आज दुधाच्या अनुदानाची घोषणा झाली, 1 महिना झालेला आहे, अजून त्याच्यावर कुठली मुदत संपली तरी. सर दुधाला पहिले 38 रुपये बाजार होती, आता 25 रुपये सर्वसामान्य शेतकऱ्याचं. आजला माझं 70 लिटर दूध आहे आणि 70 लिटर म्हणजे माझा रोजचा 700 रुपयाचा तोटा आहे. राजकारणी सगळे लबाड आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. राजकारणी लबाड आहेत असा थेट आरोप करत शेतकऱ्यांसाठी काही केलं जात नाही. कांदा, दूध किंवा इतर प्रश्न हे सोडवले जात. शेतकऱ्यांना महाराष्ट्र सहकाराची खूप मोठी पंढरी आहे आणि सगळ्या बाजूला पाडल्या ज्या मार्केट कमिटीमध्ये उभा आहे, शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्यासाठीच खऱ्या अर्थानं इथं कांदा या सगळ्या गोष्टीवर इथं मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. कांद्याची निर्यात उठवली आता प्रक्रिया उद्योग सुद्धा प्रक्रिया उद्योग कांद्याची निर्यात ऊस गाळपाच्या माध्यमातून असेल, कांदा बटाट्याच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असा किती दावा केला जात असता तरी आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काम करत असताना अनेक शेतकरी अजूनही झालेल्या कामांवरती कुठेही बोलत नाही. तर दुसरीकडे ज्यावेळेला आपण बघतो की स्वतः खासदार यावरती बोलतात की पाकिस्तानकडे तोप करून काही होणार नाही, येत्या काळामध्ये पावलं उचलणं. सत्ताधारी काय? खरं तर पाहिलं तर या तालुक्यात नामदार दिलीप वळसे पाटील यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीचं चांगल्या प्रकारचं हे केलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर देश पातळीवर आता शेतकऱ्यांच्या बाबतीत जे कांदा निर्यातीच्या बाबतीत सरकारने जे धोरण आता सरकारी धोरणापासून खरोखर ते खुश आहेत का? मला सांगा, सरकारी धोरणापासून आपण खुश आहात का? सरकारची धोरणं ही सर्वसामान्यांसाठी आहेत. अहो, हे अतिशय नालायक सरकार आहे. कांद्याच्या बाबतीत आमचे सगळे लोक शेतकरी बांधव आहेत. कांद्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सरकार कांद्याच्या चाळीला अनुदान देतं की तो कांदा त्या ठिकाणी साठवला जावा आणि ज्या वेळेला बाजारभाव चढे होतील त्याला तो कांदा विकला जाऊन शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळतील. परंतु हे सरकार इतकं नालायक आहे की ज्या वेळेला कांद्याचे भाव वाढतील त्यावेळेला हे सरकार एक्सपोर्टवर बंदी करतं किंवा एक्सपोर्ट निर्यात शुल्क वाढवून त्या ठिकाणी निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या मालाचा भाव कसा कमी होईल या दृष्टीने या सरकारचा प्रयत्न आहे. हे सरकार पिकवणाऱ्यांचं नाही तर खाणाऱ्यांचं आहे आणि म्हणून या शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही धिक्कार त्या ठिकाणी करतो. सर नमस्ते. 2260 रुपये युरियाच्या गुणीला गव्हर्नमेंट म्हणते 2260 रुपये, त्याला 1960 रुपये सबसिडी देतं आणि मग ती सबसिडी शेतकऱ्याची कुठं जाते हे आमचा प्रश्न आहे सरकारला. 50-45 किलोची गोण शेतकऱ्यांची सबसिडी कुठे जाते? शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी मिळत नसल्याचा ते दावा करतात. नाही, आता हे या वातावरणामध्ये कोण किती खोडा आरोप करेल हे काही सांगता येणार नाही. खरं काय मग? खरं जे आहे ते सगळं शेतकऱ्यांना माहिती आहे, लोकनेत्यांना माहिती आहे, समाजाला माहिती आहे. आता कोण आलं कोण काय करणार आहे? कोले साहेब तर काल भाजपची कडी वाजवाय गेले परंतु ते काही जुळलं नाही त्यांना. आता सगळ्यांना माहिती झाले ते. त्यामुळे आता कोल्यांबद्दल किती कोलेकोई केली ते कोल्यांमध्ये काही दम नाही. कारण कोले ज्या वेळेला भाजपची कडी वाजवाय गेले ते कोल्यांचं आणि भाजपचं काही जुळलं नाही. कारण भाजपने त्यांना ती कडी उघडली नाही. ते सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आले. बरं, भाजपनं कडी उघडली नाही आणि त्यामुळे भाजपकडे डॉक्टर कोल्हे गेले होते, मात्र त्यांना त्या ठिकाणी थारा मिळाला नाही, त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून ते एकटे लढण्यासाठी तयार आहेत. खरं डॉक्टर अमोल कोल्हे हे लढणार आहेत. ज्यांनी जगावं कसं, लढावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं ते स्वाभिमानी आहेत. आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने याचं कारण, त्यांची उमेदवारी याचं कारण असं की ज्यावेळी कोविडची साथ आली त्यावेळी टॅबी फ्लूची गोळी
103 रुपयाला होती. पण आपण कोविडवरती नंतर आपण त्यावरती चर्चा करूयात. मात्र मला पुढचा प्रश्न, उद्धव ठाकरे गटाचे देखील यावेळेला असलेले एक शिवसैनिक आहे, बिबट्या घेऊन ते आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच बिबट्यांचाही प्रश्न या शिरूर लोकसभा मतदारसंघात अतिशय महत्वाचा आहे. काय हा मुद्दा आहे? मी सर्वप्रथम ABP माझाचं कौतुक करतो, कारण साहेब तुम्ही जी जागा निवडली मुद्द्याच्या बोलासाठी ती एकदम खरी आहे. इथं तुम्हाला पुढाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय, पण पाठीमागं शेतकरी बघा तो डोळे पुसताना दिसतोय. कारण कांद्याचे भाव पडले, सगळं झाले, दुधाच्या दरवाढी जे काय अनुदान होतं ते अनुदान शेतकऱ्याच्यात नाही. एकीकडे अनुदान द्यायचं आणि जाचं गाठी लावायचे. मराठी आरक्षण असो किंवा काही असो, प्रत्येक गोष्ट ही फसवी आहे. आणि बिबट्याचा जर आपण या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर किंवा नगरच्या काही भागात बघितलं, जवळजवळ महाराष्ट्रात 1600 बिबटे आहेत. आम्ही म्हणत नाही का बिबट्याला तुम्ही ठार करा, पण बिबट्याबरोबर माणसाला जगायचं कसं, त्याची नसबंदीचा काय पर्याय, इतर काहीतरी पर्याय शोधा, जेणेकरून म्हणजे शेतकरी ज्यावेळेला शेतात जातो, बिबट्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडताना दिसतात, त्यांचे हल्ले होतात, त्यातून सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. मला एक सांगा, काल शरद पवार एक मोठी गोष्ट बोलून गेले की विरोधक जे आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी ED आणि CBIचा वापर केला जातो, हे खरं आहे का? आणि एक युवक देखील आपल्या सोबत आहे यावेळेला, त्या युवकाचं काय म्हणणं, कारण सर्वसामान्यांचा मुद्दा जाणून घेणं महत्वाचं. ED काय CBI ED याचा जो आरोप केला जातो ते खरं आहे का? युवकांना आजचे काय हवंय? शिरूर मतदारसंघातल्या युवकांचे खरे प्रश्न काय? शिरूर मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच पाहिजे. कारण अमोल कोल्हे साहेब विधानसभेत जे प्रश्न मांडतात शेतकऱ्यांचे, त्याच्यावर त्यानुसार लोकसभेत ते प्रश्न मार्गी लागतात. आणि बोलू द्या ना एक मिनिट. मूळ मुद्द्याचा प्रश्न आहे की ज्या वेळेला मतदार म्हणून तुम्ही जाणार आहात आणि मतदार म्हणून ज्या वेळेला तुमच्या समोर एखादा उमेदवार येतो, कोणत्या उमेदवाराला निवडून देणार? मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही सर्व गाववाले मतदान करणार नाहीत, आरक्षण पूर्ण भेटल्याशिवाय. बरं, शिरूर मतदारसंघातील काही गावकरी आहे, का निषेध करावा असा वाटतो आज सरकार? आज दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत. कोणती आश्वासन? आरक्षण मिळालं पाहिजे. महागाई वाढली, गॅस 1000 रुपयाला झालाय, सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय, कांद्याची निर्यात बंद झाली, एक्सपोर्ट पूर्ण बंद आहे, एक्सपोर्ट चालू झाला पाहिजे. शिरूर मतदारसंघातील मनसर या ठिकाणी आहोत. मनसरवासीय म्हणतात गावकरी यंदा कुठल्याही प्रकारे मतदान करणार नाही. कुणाच्या दारात जाणार? मतदान करणार नाही, त्यांनी आताच मुद्दा मांडलेला. मोदी सरकारने बऱ्यापैकी जवळजवळ सर्व प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केलाय. महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील. तुम्ही जर सर्वे केला तर कळेल की आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेवढी प्रगती देशाची झालेली नाही, तेवढी प्रगती आज मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. बरं, पण मनसरवासीय तर आपल्या या मुद्द्याचं बोला कार्यक्रमातून म्हणता आम्ही मतदान देणार नाही, मतं मागायला आलात तरी तुमच्याकडे येणार नाही. मनसरवाल्यांचं नाही, परंतु आमच्या आदिवासी भागामध्ये आम्ही शिंदे सरकारच्या पाठीमागे आहोत. कारण या ठिकाणी आढळराव पाटील असतील, त्यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यावर ते भांडतायत. हिरड्यासाठी आता नुकसान भरपाई त्यांनी मिळवून देण्यासाठी ते भांडतायत. आणि 5 वर्षामध्ये अमोल कोल्हेंनी ना पाण्यावरती बोलले, ना हिरड्यावरती बोलले, ना वन औषधीवर बोलले. अमोल कोल्हे म्हणजे अकार्यक्षम खासदार, कधीही कुणाचा विकास बिलकुल झालेला नाही, फक्त खोटं बोलण्यात हे खासदार म्हणून पटाईत आहेत. कुठलीही कामं यांच्याकडून झालेली नाहीत. आदरणीय शिवाजीदादा आढळरावांकडून फार मोठी अकार्यक्षम तुमचे खासदार आहेत, यावरती मी येतोय. अकार्यक्षम खासदार असा आरोप यावेळेला शिवसेना. 5 वर्षात 5 रुपयाचं सुद्धा काम आमच्या गावामध्ये आणलेलं नाहीये. एकदम कोरोना काळामध्ये ना तुम्ही जर पाहिलं तर गायब खासदार होते, त्याच्यामुळं एकदम अभिनेते टाईप हे केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून 1 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे हे नेते की अभिनेते असा प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार. 5 वर्ष हा अमोल कोल्हे खासदार कुठेच दिसला नाही. आणि आता महायुतीचाच खासदार होणार. अमोल कोल्हेंनी कधी पण एकदा कुठे फिरले नाही, काही नाही, काहीच नाही. आपला कार्यक्रम आहे मुद्द्याचं बोला आणि कौल मराठी मनाचा आहे. मनापासून सांगतो, इथे जे शिवाजी आढळराव पाटील होते 15 वर्ष त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे लोकसेवा केलेली आहे. योगायोगाने काही गोष्टीमुळं ते पडले असतील, पण ते लोकांच्या मनातून नाही पडले. ते लोकांच्या मनात अजूनही राजकारणातला देव माणूस आहे आणि ते राहणार आणि पुढचे खासदार तेच असणार, हे मी आज तुम्हाला भविष्य. हा तुमचा दावा आहे. मात्र ज्या वेळेला 5 वर्षांचा कालावधी हा अमोल कोल्हेंचा आणि टोटल 10 ते 15 वर्षांचा कालावधी ज्या वेळेला आपल्याला आढळराव पाटलांचा दिसतो, याचं ओपन चॅलेंज दिलेलं आहे, ते चॅलेंज स्वीकारणार का? हे ओपन चॅलेंज दिलं. आढळराव पाटील गेले, पण अमोल कोल्हे वडू बुद्रुकला कार्यक्रम झाला, हे पळून गेले, आलेच नाही, कारण ते पैशाशिवाय येत नाही. 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा उल्लेख आणि आलेख याच्यामध्ये दिसतोय. त्यांनी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या लोकसभा मतदारसंघात एक जरी काम दाखवलं
तर आम्ही सगळी जनता त्यांना बिनविरोध करून देईन असं सांगतो. बरोबर आहे, त्यांनी यादी या ठिकाणी दिलेली की अमोल कोल्हेने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. मात्र मला सांगा, अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत, मात्र कशा प्रकारे पुढच्या काळातले प्रश्न सोडवण्यासाठी एक नवा चेहरा देणार आहात? काय पर्याय आहे तुमचा? साहेब, या ठिकाणी अमोल कोल्हेंनी कालच्या सभेमध्ये पोपटपंची केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की बैलगाड्याचा प्रश्न मी सोडवला. या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत. 2013 सालापासून या भागाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील किंवा या परिसरामध्ये सर्व बैलगाडा मालक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतःच्या खिशाला त्या ठिकाणी चार्ट देऊन सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी लढत होती आणि 7 वर्षाचा त्या ठिकाणी लढा लढून ही बैलगाड्याची शर्यत बंदी उठवलेली आहे. आणि त्या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नावर मागाशी जो मुद्दा मांडण्यात आला, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी कांदा उत्पादकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून 16 कोटी रुपयाचं अनुदान या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी. बरोबर आहे, कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवले जात नाही. मात्र डॉक्टर अमोल कोल्हे आम्हाला या 5 वर्षात दिसले नाही असा जो दावा त्यांनी केलेला आहे आणि अकार्यक्षम खासदार असं म्हणतात. आमचं म्हणणं असं आहे, खासदाराची कामगिरी ही गल्लीत नाही तर खासदाराने आपली कामगिरी ही दिल्लीत पार पाडावी लागते. आमचं महाविकास आघाडीचं हे ठिकाणी ठरलेलं आहे. खासदाराचं काम हे दिल्लीत असतं, गल्लीत नसतं. खासदारांना आपली जी जबाबदारी असते ती दिल्लीमध्ये पार पाडावी लागते आणि त्यांना 3 वेळा खासदार अमोल कोल्हे साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे लोकसभेत मांडण्याचा ते प्रयत्न करतात. आज इथं फिरून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखर सोडवले गेले का? बैलगाडा शर्यत असेल, शिरूर मतदारसंघामधील मंचरचे काही नागरिक म्हणतात की येत्या काळामध्ये कुठलीही आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मतदानावरती बहिष्कार टाकणार असल्याचं ते या मुद्द्याचं बोला कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना दिसत आहेत. अनेक कामांची यादी आज आपल्याकडे, खरं खोटं काय ते तिथला मतदारच ठरवताना दिसेल. आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.